हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? सो नेक्स्ट ब्लॉग जो आहे तुम्ही चालू केला आहे. आणि आज मी तुम्हाला सांगते, सकाळी मी 7ला उठली आहे बहुतेक का नाही 7ला उठली आहे. 7 वाजल्यापासून कपडे धुवायला चालू केले मी. अजून कपडेच धुवायले, अजून कपडेच संपणार आमचे. आणि हे काय ताप संपणार नाही आता तितक्या लवकर. असं चालूच राहणार आहे जोपर्यंत दसरा येत नाही ना, तोपर्यंत काय घट जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत हे असेच कपडे चालूच राहणार आहेत. आणि तुमच्या पण घरी दसरा चालू झाला असेल, काढायचा कपडे भांडे सगळे. आणि सकाळपासून मी फक्त मम्मीच्या माझ्या साड्याच धुते, थोडेसे आमचे पण ड्रेस धुतलेत. बाकी मम्मीच्या साड्या मी तुम्हाला, मम्मीचे भांडे तर मी दाखवले होते. आता माझ्या मम्मीच्या साड्या किती आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि प्रतीक्षाने जी आहे ती कॉलेजला गेली आहे, दिव्या जी कॉलेजला गेली आहे. मी बलिका बकरा मीच बनते, हे सगळं मलाच करावं लागतं यार. टेन्शन डोक्याला माझ्या सगळं, पण ठीक आहे, सगळं मलाच करावं लागते कामं. बाकी काय नाही, बाकीचे तसे जातात निघून, काय विचार करत नाहीत, काय सगळं मला करावं लागतंय. त्याच्यानंतर घरी येऊन पण काय करत नाहीत. आणि आता बघ मी तुम्हाला दाखवते, प्रतीक्षा तर गेली आहे. आणि हे सगळे कपडे असे पडले, धुवायचे न धुवायचे, फेकून द्यायचे, काढायचे. आणि मॅडम आल्या कॉलेजवरून झोपून टाकलेत. आणि ही अशी नवीन झोपायची स्टाईल आहे दिव्याची आमच्या. तर रोज दिव्या कॉलेजवरून आल्यावर रोज झोपून टाकते, आली की जिथं असते तिथं झोपून टाकते. बाकी मी तुम्हाला सगळ्यांच्या साड्या, मम्मीच्या माझ्या साड्या दाखवते. त्यानंतर ना अजून कपडे आणि भांडे करायचेच आहेत मला. पण भांडे मी ह्यांना सगळ्यांना घेऊनच घासणार आहे उद्या ह्यांना सगळ्यांना. तर बघूया दिवसभरात पुढे काय काय होते मी तुम्हाला दाखवेनच. जेवण मी आहे ते माझं जेवण मी करून घेतले आहे ऑलरेडीच, कारण मला खूप भूक लागली होती. पटकन जेवण घेतली आहे. आणि पाठीमागं तुम्ही बघत असेल भिंतीला मी कलर मारून झाला आहे. तर या घराचं पण होम टूर देईनच मी लवकरच, कारण की आज लवकर देईन, कारण की सगळे भांडे वगैरे स्वच्छ घासून झाले की मग देईन. कारण की सगळीकडे ते दसऱ्याचा गबाळच पडला आहे, त्यामुळे मी आत्ताच नाही देणार. सगळे स्वच्छ भांडे वगैरे मी केले की सगळं सेट झालं ना, सगळं ऑलमोस्ट सेट झालं आहे. पण आता परत दसऱ्याचं सगळं काढल्यामुळे परत सगळीकडे गबाळ झालं आहे. त्यामुळे हे सगळं सेट झालं की मग मी तुम्हाला घराचं होम टूर देईन की कसं आहे हे घर, आणि आम्ही कसं आमचं सामान कुठं ठेवलं आहे ते. तर चला, तर मग कंटिन्यू काय म्हणतात. कपडे धुवायला चालू केले होते. हे बघा, इथं मी सगळे साड्या आणून टाकले, कारण की पाऊस मधूनच चालू झाला आहे. आता काय गरज आहे का यायची. आणि हे सगळे आमचे ड्रेस असेच टाकलेत, अजून काढले नाही यांना मी, कारण बारीक यायला आहे. आणि हे सगळे अजून ओलेच आहेत, त्यामुळे आणायचं की नाही असं कन्फ्युजन चालू आहे. पण मम्मीच्या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या मी आणले पटापट. आणि हे सगळं आणायला नवीन कपडे म्हणजे जे धुतले नाहीत ते घालून आणायचं मन. तर त्यासाठी पटकन पाऊस यायला चालू झाला होता आणि ते की कसल्या घाई गडबडीत वरी जाऊन पटापटा काढून आली. एकदम लागला होता मला. आणि हे सगळे इथं आणले, हे सगळे आणलेत खरे, पण अजून थोडीशी ओले आहेत साड्या. मोठा लंबा ड्रेस घालून गेले होते कपडे काढायला. शेवटी मला माझे ड्रेस पण काढावे लागले. मला मम्मीने चहा करून दिली आहे, मलाच नाही, तिला पण केली आहे. आणि आता परत ऊन पडलं आहे आणि आता मला परत कपडे वाळू घालायला जायचं आहे. स्वतः परत जे मी कपडे आहेत ते वाळू घातले होते आणि आता मी परत त्यांना काढली आहे, कारण की परत पाऊस यायचा चालू झाला आहे. आत्ता मी म्हटलं आत्ता मी कपडे वाळू घातले आता मस्तपैकी. तर ते आधी ड्रेस घातले होते ते खूप मोठा होता, त्यात मला चालायला येत नव्हतं. त्यामुळे म्हणलं पटकन दुसरा घालून दुसरे सगळे बाकीचे राहिले ते सगळे पण कपडे वाळू घालते. पण काय नाही, परत पाऊस चालू झाला आहे. तर यार थांब, आता किती दिवस झाले यार पाऊस जायचं नाही. आमचे कपडे पण वाळे ना गेलं, दसरा कसा काढायचा. हे बघा, परत कपडे आणून मी परत खुर्चीवर टाकले आहेत. मम्मीच्या साड्या थोड्या इथे टाकल्या आहेत. ह्या काही बंद होत नाही आहे बाबा. थोडंसं ऊन पडल्यासारखं वाटतंय, पण तरी पण कंटिन्युअस पाऊस चालूच आहे. आता मी यांना घालायचे कपडे वाळू घालायचं की नाही कन्फ्युजनच आहे. हांजी. तर हे बघा, आता मी सगळे जे साड्या आहेत ते इथं आणून टाकले आहे. आणि हे आता मग पाऊस तर काय बंद होत नाही आहे, पण असंच तर बसू शकत नाही. त्यामुळे माझ्या मम्मीच्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या अशा घरातच माळ्यावरती घालत आहे आता. आणि एकाच्या वर एक घालते, ओके, कारण साड्या भरपूर आहेत आणि जागा कमी आहे. सो आता मी हे साड्या तर घालती आहे, पण यांचा वाळतील का नाही काय माहीत नाही. आणि पाऊस तर काही बंद होत नाही आहे, बंद होत आहे चालू होत आहे. पण आय डोंट नो आता काय करायचं आहे. त्यामुळे मी सगळ्या साड्या तर माळ्यावरती मला मम्मीने घालायला लावली आहेत.
सगळ्या घालून घेते. सगळ्या इथं बसतेत का नाही ते पण माहीत नाही. आणि अजून आमचे ड्रेसेस आहेत ते पण ओले करून ठेवलेत आम्ही. मस्तपैकी ओले केले आहेत. त्यांना पण धुवून टाकलं होतं. आता माहीत नाही तर मला काय करायचं आहे, पण हे घालून घेते मी. आणि ह्यानी माझं डोकं खराब केलं. तर खरंच पाऊस काय बंद होत नाही यार. काय यायची गरज आहे याला. माहिती आहे ना, सगळेजण कामं करणार असतात, सगळेजण कपडे धुणार असतात. हां, सगळेजण कपडे धुणार आहे म्हणूनच येत आहे का? पण आता हे कधी पाऊस बंद होणार? आता देवी माता कसं वाळणार आहे सगळे कपडे? पाऊस उद्या तरी बंद व्हावा निदान. आज तर चला थोडे थोडे वाळलेत तरी, म्हणजे थोडेसेच ओले आहेत. पण उद्या किंवा परवा किंवा 13 कधी कधी बंद होणार आहे पाऊस यार दिव्या. हा 13चं कुछ लेना देना नाही आहे. आल्यापासून झोपली आहे आणि आता उठून चालली आहे सरळ. अरे झोप मला कशी लागली. हा रोजच कशी लागते की तुलाच कळत नाही. अरे अगदी रोजच आल्यावर झोपती ना, त्यात काय आता. रोज आल्यावर झोपते रोज. कालच जागी होती कारण की काल तिचंच काम होतं म्हणून तिने जागी राहिली होती. तुला 4 वाजता जायचं होतं म्हणून काल हिने जागी होती. पण आज आल्यापासूनच झोपली आहे. मी तुम्हाला रोज दाखवते, हिने रोज झोपते. आता बाहेर पाऊस नाही. आता त्याला बाहेर टाक. कशाला? त्या कपड्यावाला. आणि काढूच नको. तरी बघा सगळे कपडे मी माझे घातलेत. माझे नाही आहेत, ते मम्मीच्या साड्यात माळ्यावरती घातलेत. आणि इथं आणि परत वातावरणाने जरासा बदल केला आहे. तुम्हाला मी धोबी घाट दाखवते आज. चला, पण आता जरा पाऊस कमी झाला आहे, जरा काय बंद झाला आहे. पण काय सांगता येत नाही, लगेच येऊ शकता आहे. त्यामुळं मी आता इथं म्हणजे माझ्या साड्या आहेत मम्मीच्या, ज्या आतमध्ये घालता मला आल्या नाही आहेत, उरल्या होत्या, तर इथं घातल्या. आणि याच्या आत मी तुम्हाला दाखवते धोबी घाटच तयार झाला आहे. आणि याच्यात इकडं आले की इकडं पण कपडेच आहे. इथं जे आहेत ते मी आमचे ड्रेस घातले आहे. आणि इकडं हे साड्या. आणि एवढंच नाही आहे, याच्या नंतर पण एक धोबी घाट आहे. एक नाही, एक लाईन आहे धोबी घाटाची. इथे आहे ते पण आमचे ड्रेस आहेत. हे बघा असं डेली रोजचे कपडे आहेत ते. तर आम्ही असं इथं या पलंगवरती घातले आहेत. पक्का धोबी घाट तयार झाला आहे. अरे कुठं अडकले. असं इकडं पण कपडे आहेत आणि इकडं पण कपडे आहेत. आणि वातावरण आता तरी बंद आहे. आणि जर का पाऊस परत चालू झाला तर हाल माझे होणार आहेत. काय या सगळ्या कामात मला माझ्या मम्मीने आता चहा बनवायला सांगितली. सो आपण चहा बनवूयात माझ्यासाठी, पण मला पण प्यावंसं वाटायला. तर रात्रीचे 9 वाजलेतच ऑलमोस्ट. तर जे कपडे होते सकाळपासूनचे अजून पण मी नवीन ड्रेसमध्येच आहे. काय दुसरे घातलेच नाही आहे, कारण की दिवसभर झालं कपडे काढायचे घालायचे हेच चालू आहे माझं. आणि आज तर तुम्ही बघितलं असेल, आता परत एकदा कपडे वाळू घालवायची माझी 5वी टाईम आहे. तर मी कपडे वाळू घातलेत, रात्र झाली आहे आता. आणि अजून तरी पाऊस उजाडला नाही, आला नाही आहे पाऊस. त्यामुळे तुम्ही वाट बघते की कधी पाऊस येते तेव्हाच काढायची, असं काहीच नाही आहे. तर घातलेत तरी मी आता. आणि आता रात्रीचे तर काढावंच लागतील, कारण की रात्रभर तर जगू शकत नाही मी कपड्यांसाठी. रात्रीचा पाऊस आला तर मग जितके वाळले तितके पण भिजून जातील. आणि मी तुम्हाला दाखवते अजून बाहेरच कपडे आहेत, अजून तरी बाहेरच आहेत बघा. धोबी घाट माझा अजून बाहेरच आहे. आणि आजच नाही, काय झालंय माहिती नाही, पण मला का 2-4 दिवसाला रोजच उपीट खायची इच्छा व्हायली आहे. मी रोजच सांगते, काय पण जेवायला करायचं विचारले की उपीट करायचं. काय माहिती आता मला उपीट जास्तीच आवडायला लागलंय. याच्या आधी मला इतकं आवडत नव्हतं, म्हणजे आवडत होतं पण इतकं नाही, पण आता आवडायला लागलंय. तर मी तुम्हाला उपीट दाखवते. प्रत्यक्ष माझी उपीट करायली माझी बहीण माझ्यासाठी. हे बघा इथं तिने तर माझ्यासाठी उपीट करायली आहे. आणि इतकी कोथिंबीर घातली, कशाला घातली काय माहिती. मला तर कोथिंबीर अजिबात आवडत नाही, पण बाकीचे आहेत ना घरात त्यांच्यासाठी घातली आहे. आणि इथं आहे माझ्यासाठी उपीट करायली आहे. थँक्यू प्रतीक्षा.
कॅमेरा उचलला की हसू येते. मग काय ते का माझ्या तोंडावर लिहिलंय का काय हसू यायला. कदाचित मी चांगली दिसा त्याच्यात. तर काय उपीट करायली प्रतीक्षा. कोथिंबीर कशाला घातली? इतकी सगळी कोथिंबीर घातली का? मला आवडते. हिला आवडते म्हणून घातली. ठीक आहे, मी तसंच गिळते त्याला कोथिंबीरला. आणि आता रात्र व्हायली आहे. आज दिवस अख्खा माझं लय बोर गेलाय खरंच. नुसतं कपडे घालायचं आणि काढायचं ह्याच्यातच गेलाय. उद्याचा तरी दिवस असा नको. एक तर फुल सकाळपासूनच पाऊस पडू दे, नाहीतर फुल सकाळपासून ऊन पडू दे. पण सगळं घाला काढा नाही. उद्या जर सकाळपासूनच पाऊस पडत असेल तर काय ऑब्विस आहे, धुणारच नाही आहे काय. आणि उद्या आमचा भांडे घासायचा कार्यक्रम आहे असं दिसायला मला. हाय का? हाय म्हण. उद्या आमचं भांडे घासायचा कार्यक्रम आहे. हे सगळे भांडे घासायचे. आणि तुम्ही बघितलंच असेल आता गणपती लक्ष्मीच्या आधीच आम्ही भांडे घासले होते, तरी पण परत घासायचे आहेत. काय दोरी सडा साफसफाई तर आता ते पण घासायचे आहेत उद्या बघूयात. आजचं टेन्शन कपड्यांचं काही टेन्शन नाही. आपण काष्ट लई करावं लागतं. उगीच 10 दाणा आणि 10ला ठेवा. पण ठीक आहे, आता आज उद्या ही चूक करणार नाही आहे. मी तर करणार नाही आहे. नाही म्हणजे काय जड असतं तसले कपडे घालून बसू वाटत आहे तिकडं. आणि बघूयात आता, जेवूयात, खाऊयात, उपीट खाऊयात आणि बघूयात. झोपून टाकायचं आता काय नाही. आणि अजून ते सगळे झोपायच्या आधी मला ते सगळे कपडे परत आत आणून टाकायचे. आत आणून टाकल्यानंतर मग झोपायचे. तर इथं माझं उपीट जे आहे ते तयार आहे आणि याला मी गरम गरमच खाऊन टाकणार आहे. आणि इतका फास्ट बोलायला मी, कारण की आमच्या घरातल्यांचा तोंड काय बंद होत नाही. सगळ्यांना एक साथच बडबड करायची आहे. दॅट्स वाय. आणि ह्याने पण खायलेत. आणि आता हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि रात्री तर तुम्ही बघितलं उपीट जे आहे ते खाऊन असे झोपून टाकले होते. कपडे सगळे माळावरती टाकूनच. सकाळी ऊन पडल्यानंतर ना सकाळी त्याला वाळवून घातला असं विचार होता माझं. तर सकाळी उठल्यावर तर याने कहरच केला होता. खरंच कहरच केला आहे. म्हणजे मला दाखवते, रात्रभर पाऊस पडायला आहे, रात्रभर. आणि कधी बंद होणार आहे यामध्ये. अजून पण त्याची स्पीड तशीच आहे. लाईट पण गेली आहे. लाईटची पॉवर्स खूप कमी आहे. बल्ब पण चालत नाही आहे. सकाळ झाली सोडा. कधी बंद होईल पाऊस आता तेव्हाच कपडे वाळवून घालणार आहे. सकाळ झाली आणि मी चहा करायला येते इथं माझ्यासाठी आणि मम्मीसाठी चहा करते. दूध जे आहे ते गरम होते. पाऊस पण दाखवते. पाऊस तर काय बंदच होत नाही आहे. आता सगळे कपडे ते बाहेरचे तर ओले झालेत, पण ते त्यांना परत धुवून टाकावेच लागणार आहे. आणि बघूया आता कधी पाऊस बंद होत आहे आणि कधी मी ते सगळे त्यांना कपडे जे आहेत ते वाळून घालते. आता त्यानंतर मी चहा पिते आणि हा व्लॉग आणि हा जो व्लॉग आहे तो मी इथे संपवते. व्लॉग आवडलाच व्लॉगला लाईक करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर पण करा.